विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील चौथा घटक धनराज पिल्ले पाहणार आहोत. या पाठासोबतच आपण यावर आधारित स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. ए. लेट्स बिगिन. चला सुरुवात करूया. व्हॉट गेम्स डू यू लाईक टू प्ले मोस्ट? असा प्रश्न या पाठाच्या सुरुवातीला आपल्याला विचारला आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ खेळायला आवडते. तुमच्या आवडत्या खेळाचे तुम्ही इथे नाव लिहायचे आहे. दुसरा प्रश्न, हू इज युअर फेवरेट प्लेयर? इथे तुम्हाला तुमच्या आवडत्या खेळाडूचे नाव विचारले आहे. तिसरा प्रश्न, विच इज आवर नॅशनल गेम? आपला राष्ट्रीय खेळ कोणता आहे? याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. बी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. या ठिकाणी पाठाचे केलेले वाचन ऐकून पुन्हा म्हणणे अपेक्षित आहे, परंतु मी येथे तुम्हाला या पाठाचा अर्थ देखील थोडक्यात सांगणार आहे. पाठाला सुरुवात करूया. वन मॉर्निंग अ स्कूल इन पुणे. A hockey match was about to begin. The ground was full of happy and cheering children. म्हणजे एका सकाळी पुण्यातील एका शाळेमध्ये हॉकीची मॅच म्हणजे हॉकीचा सामना सुरू होणार होता. मैदान आनंदी आणि जल्लोष करणाऱ्या मुलांनी भरून गेले होते. Among them there was a young boy named धनराज पिल्ले. त्यांच्यापैकीच धनराज पिल्ले नावाचा एक लहान मुलगा होता. जस्ट बिफोर द मॅच बिगॅन धनराज टीम फेल्ट वरीड. सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधीच धनराजच्या टीमला काळजी वाटू लागली. देअर बेस्ट प्लेयर वॉज ॲबसेंट. त्यांचा सर्वोत्तम खेळाडू गैरहजर होता. द टीचर लुक्ड ॲट धनराज अँड सेड. त्यांचे शिक्षक धनराजकडे पाहून म्हणाले, धनराज, विल यू लीड द टीम टुडे? धनराज, तू आज आपल्या संघाचे नेतृत्व करशील का? धनराज स्माइल्ड अँड नॉडेड. धनराज हसला आणि त्याने मान डोलावली. द व्हिसल्स ब्ल्यू अँड द मॅच स्टार्टेड. शिट्ट्या वाजल्या आणि सामना सुरू झाला. द अदर टीम वॉज स्ट्रॉंग अँड स्कोर्ड फर्स्ट गोल. दुसरा संघ मजबूत होता व त्यांनी एक गोलही केला. सम प्लेयर्स फेल्ट लाईक गिव्हिंग अप. काही खेळाडूंनी हार मानली होती. धनराज क्लॅप्ड हिज हँड्स अँड सेड, डोंट वरी, लेट अस प्ले टुगेदर अँड ट्राय अगेन. धनराजने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, काळजी करू नका, आपण एकत्र खेळूया आणि पुन्हा प्रयत्न करूया. ही पास्ड द बॉल, रॅन फास्ट अँड चिअर्ड एव्हरीवन. त्याने बॉल पास केला, वेगाने धावला आणि सर्वांचा उत्साह वाढवला. सून धनराज स्कोर्ड अ गोल. आणि धनराजने एक गोल केला. द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली. इन द लास्ट मिनिट धनराज टीम स्कोर्ड अगेन अँड वन द मॅच. आणि शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटच्या मिनिटाला धनराजच्या टीमने आणखी एक गोल केला आणि ती मॅच, तो सामना जिंकला. एव्हरीवन वॉज हॅपी अँड फीलिंग प्राऊड. प्रत्येकजण आनंदी होता आणि सर्वांना अभिमान वाटत होता. दॅट डे धनराज लर्न अँड इम्पॉर्टंट लेसन. त्या दिवशी धनराज एक महत्त्वाचा धडा शिकला. अ गुड प्लेयर नेव्हर गिव्ज अप बट हेल्प्स द टीम. एक चांगला खेळाडू कधीही हार मानत नाही, तर संघाला मदत करतो. लेटर धनराज पिल्ले बिकम अ ग्रेट हॉकी प्लेयर ऑफ इंडिया. कालांतराने धनराज पिल्ले हा भारताचा एक महान हॉकीपटू बनला. ही लेड इंडिया इन मेनी मॅचेस. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. हिज लाईफ टीचेस अस टीमवर्क, लीडरशिप अँड नेव्हर गिव्ह अप. त्याचे आयुष्य आपल्याला सांघिक कार्य, नेतृत्व आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची शिकवण देते. आता आपण उरलेले प्रश्न पाहूया. क्वेश्चन सी, लिसन अँड रिपीट. इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत, ते शब्द ऐका व पुन्हा म्हणा. चिअरिंग,
अमंग, नॉडेड, व्हिसल, लीडरशिप, स्कोर्ड, टीमवर्क, लेसन. क्वेश्चन डी. फाइंड मीनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. नवीन शब्दांचे अर्थ शब्दकोशातून शोधा. या ठिकाणी क्वेश्चन सी मध्ये जे शब्द दिले आहेत त्यांचेच अर्थ आता आपण इथे लिहूया. चिअरिंग, जल्लोष करणे. अमंग, त्यांच्यापैकीच एक. नॉडेड, मान डोलावणे. व्हिसल, शिट्टी. लीडरशिप, नेतृत्व. स्कोर्ड, धावा केल्या. टीमवर्क, सांघिक कार्य. आणि लेसन म्हणजे धडा किंवा शिकवण. क्वेश्चन ई. rearrange the words and write meaningful sentences with correct punctuation. म्हणजे इथे दिलेले उलटसुलट क्रमातील शब्द योग्य प्रकारे जुळवा व त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा आणि त्याला योग्य विरामचिन्ह द्या. जसे की धनराज वेल हॉकी प्लेज असे उदाहरण आपल्याला दिले आहे व या शब्दांपासून धनराज प्लेज हॉकी वेल असे अर्थपूर्ण वाक्य तयार होते असे आपल्याला इथे दाखवले आहे. आता आपण खाली दिलेले उलटसुलट क्रमातील शब्द योग्य क्रमाने लावून त्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. पहिले वाक्य. टीम लीड्स इंडिया ही. या शब्दांपासून ही लीड्स टीम इंडिया असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. दुसरे वाक्य. हीज गेम हॉकी इज. या शब्दांपासून हॉकी इज हीज गेम असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. तिसरे वाक्य. धनराज ग्रेट प्लेयर इज अ. या शब्दांपासून धनराज इज अ ग्रेट प्लेयर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. चौथे वाक्य. चिल्ड्रन द लाऊडली चिअर्ड. या शब्दांना क्रमाने लावून द चिल्ड्रन चिअर्ड लाऊडली असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. क्वेश्चन एफ. लिसन द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. आयडेंटिफाय द सिलॅबल्स अँड प्रॅक्टिस विथ क्लॅप्स. या प्रश्नाचा अर्थ असा होतो. दिलेले शब्द लक्षपूर्वक ऐका आणि त्या शब्दांमधील सिलॅबल्स ओळखा व टाळ्यांनी त्यांचा सराव करा. आता सिलॅबल्स म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया. सिलॅबल म्हणजे अक्षर किंवा ध्वनी घटक. म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार करण्यासाठी त्या शब्दातील स्वरांप्रमाणे गट करायचे. म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये किती स्वर आले आहेत त्या आधारे त्या शब्दाचे 1, 2 किंवा 3 असे गट करायचे. ए, ई, आय, ओ व यू हे इंग्रजीतील 5 स्वर आहेत हे आपल्याला माहीत आहे. दिलेल्या स्वरांचे उच्चार करताना जिभेच्या हालचालीवर लक्ष द्यायचे. तो स्वर सायलेंट आहे का हेही पाहायचे. दिलेल्या शब्दामध्ये किती सिलॅबल आहेत हे ओळखण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. म्हणजे एखादा शब्द बोलताना तुमची जीभ किंवा जबडा जितक्या वेळा वर खाली होतो तितके सिलॅबल्स त्या शब्दामध्ये असतात असे समजायचे. आपण उदाहरणांमधून हे समजून घेऊया. ज्या शब्दाचा आपल्याला उच्चार करायचा आहे त्या शब्दामध्ये किती स्वर म्हणजे व्हॉवेल्स आहेत ते पाहायचे. जेवढे व्हॉवेल्स असतील तेवढे त्यामध्ये सिलॅबल्स असतील. आपल्याला या प्रश्नामध्ये ज्या शब्दांचा उच्चार करायचा आहे त्या शब्दांच्या आधारे आपण सिलॅबल्सचे नियम समजून घेऊया. पहिला शब्द पहा. SCORED हा शब्द आहे स्कोर्ड. या शब्दाचा उच्चार एका दमात स्कोअर्ड असा करतात. त्यामुळे इथे फक्त आपण एकच टाळी वाजवणार. इथे ओ व ई असे 2 व्हॉवेल जरी असले तरी यामध्ये ई हा व्हॉवेल म्हणजे ई हा स्वर सायलेंट आहे
त्यामुळे इथे एकच टाळी वाजवून पूर्ण शब्द एकाच दमात म्हणायचा, स्कोअर्ड. पुढचा शब्द पहा, चिअरिंग. इथे डबल ई व आय असे 3 व्हॉवेल आहेत. डबल ई जोडून आलेला आहे व आय वेगळा आलेला आहे, म्हणजे इथे 2 सिलॅबल आहेत. म्हणजे हा शब्द उच्चारताना आपण 2 वेळा टाळी वाजवणार. कशी? चिअरिंग, चिअरिंग. याचा नियम असा आहे, ज्यावेळी मूळ शब्दाला ING, ED, ER असे प्रत्यय असतील तर नवीन सिलॅबल तयार होतो. चिअरिंग यामध्ये चिअर हा मूळ शब्द आहे व पुढे ING लागलेला असल्यामुळं इथे 2 सिलॅबल तयार होतील. पुढचा शब्द पहा, LESSON. हा शब्द उच्चारताना आपण कसं म्हणणार? लेसन, लेसन. इथे 2 व्हॉवेल्स आहेत, ई व ओ, म्हणजे या शब्दामध्ये आपल्याला 2 सिलॅबल्स सापडतात. या शब्दाचा उच्चार करताना आपण 2 टाळ्या वाजवणार, लेसन, लेसन. नंतरचा शब्द आहे AMONG, अमंग. या शब्दामध्ये ए व ओ असे 2 व्हॉवेल म्हणजे 2 स्वर आहेत. मग ह्याचा उच्चार करताना सुद्धा 2 टाळ्या वाजवायच्या, अमंग, अमंग. त्यापुढील शब्द आहे WHISTLE, व्हिसल. या शब्दामध्ये आय व ई असे 2 व्हॉवेल आहेत, म्हणजे इथे 2 सिलॅबल्स आहेत. म्हणजे हा शब्द उच्चारताना आपण 2 टाळ्या वाजवणार, व्हिसल, व्हिसल. दिलेल्या शब्दांचे सिलॅबल्सप्रमाणे विभाजन करून किती टाळ्या वाजवायच्या हे मी त्या शब्दांच्या पुढे लिहून देत आहे. तर बालमित्रांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल. या पाठावर आधारित दिलेले प्रश्नोत्तरे तुम्ही व्यवस्थित पहा आणि ती तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.